काल एअर इंडियाचा जो अपघात झाला त्याच्यामध्ये 242 जणांचा मृत्यू झाला। त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचाही मृत्यू झाला। आणखीन कित्येक जणांचा मृत्यू झाला असेल। पायलटचा मृत्यू झाला। तर काही जण 10 मिनिटं लेट झाल्यामुळे त्यांचं फ्लाइट चुकलं, त्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि एकाचा जीव हादसा होऊन त्याच्यामधूनही वाचला। तर ही गोष्ट सांगण्याचा माझा उद्देश एक आहे की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या मृत्यूचं ठिकाण आणि वेळ ही ठरलेली असते। त्यामुळे आपल्या आयुष्यातला क्षण आणि क्षण एकदम आनंदाने जगा, सुखात जगा, आपल्या फॅमिली सोबत जगा। कारण आपल्या आयुष्यातला तो शेवटचा क्षण आणि वेळ कधी येईल आपण सांगू शकणार नाही। त्यामुळे देवाकडे एकच प्रार्थना करा किंवा या दुर्घटनेमध्ये ज्यांचा मृत्युमुखी पडलेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि इथून पुढचा असा अपघात होऊ नये एवढीच विनंती। आणि तुम्ही आनंदात, सुखात, समाधानात जगा, कारण हा जन्म पुन्हा नाही।